मित्र हो, दररोज फक्त 5 मिनिट पाय चोळा आणि दाबा, मग जादू पहा. हे टायटल वाचून तुम्हाला देखील वाटेल की त्यात काय एवढं विशेष. पण अगदी सुरुवातीलाच खात्रीशीरपणे सांगू शकतो की मी सांगितल्याप्रमाणे जर दररोज फक्त 5 मिनिट पाय चोळले आणि दाबले तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये खरंच काहीतरी तथ्य आहे, विज्ञान आहे, शास्त्र आहे. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाय नेमके कसे चोळायचे, कुठे चोळायचे, कशाने चोळायचे, कुठल्या वेळेला चोळायचे, कोणी नाही चोळायचे आणि कुठं दाबायचे, कशा पद्धतीनं दाबायचे, जेणेकरून आपल्याला फक्त आपल्या पायांचंच आरोग्य चांगलं राहण्यासाठी नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी आणि शेकडो आजारांच्या पासून दूर राहण्यासाठी मदत होणार आहे. आणि म्हणून मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप मुद्दा बारकाईनं समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला या सोप्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येईल आणि आजपासूनच तुम्ही हे करायला सुरुवात कराल. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, असं म्हटलं जातं की म्हातारपणाची सुरुवात ही पायांपासून होत असते. त्यामुळं म्हातारपणी जर आपल्याला तरुण राहायचं असेल तर आपल्याला आपल्या पायाची शास्त्रीय काळजी घ्यावीच लागेल. कारण तुम्हाला माहित नसेल, आपल्या तारुण्याचं रहस्य आपल्या चेहऱ्यामध्ये नसून ते आपल्या तळपायांच्या मध्ये आहे. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा आम्ही अट्टहास करतोय, कारण मला प्रामाणिकपणे वाटते की तुम्ही तंदुरुस्त राहावं, तुम्हाला असणारे आजार शास्त्रोक्त पद्धतीने नैसर्गिकरित्या अगदी घरच्या घरी दुरुस्त होण्यासाठी मदत व्हावी. मित्र हो, आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करत असतो, परंतु तशी काळजी, तसे महत्व जर आपण आपल्या पायांना, पायाच्या तळव्यांना दिले तर आपण नक्कीच सुंदर दिसू. फक्त चेहऱ्याने नाही तर मनाने सुद्धा आपण सुंदर दिसायला लागू आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक चांगला रुबाबदारपणा डौल येण्यासाठी मदत होईल. कारण मित्र हो, आपलं जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या पायांमध्ये कमजोरी यायला लागते, त्यांच्या हाडामध्ये, सांध्यामध्ये झीज व्हायला सुरुवात होते, आपलं चालणं, बसणं, उठणं बिघडून जातं. आणि जेव्हा अशा प्रकारे हे बिघडतं तेव्हा आणि मग लोक आपल्याला म्हणतात, अरे नीट चल की, नीट उठ बस की, का म्हातारा झाला. आणि म्हणून आपले पाय तंदुरुस्त असणं, ते निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं या दोन गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पाय दाबणे. कशा पद्धतीनं पाय दाबले म्हणजे आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. ज्याला आपण ॲक्युप्रेशर पॉइंट्स असं म्हणतो, ते ॲक्युप्रेशर पॉइंट आपल्या तळव्यामध्ये असतात पायाच्या. कारण तुम्ही बघा, तुमच्या हाताला जर अशी रेष ओढली, अशा कशाने तरी एखाद्या चावीनं किंवा कशाने तुम्ही ओरखडला ओढला, तुम्हाला गुदगुल्या होतात का? नाही. या उलट तुम्ही तुमच्या पायाला असं करा, लगेच तुमच्या नसा ह्या उत्तेजित होतात, तुम्हाला गुदगुल्या होतात आणि कसं तरीच होतं आपल्या शरीरामध्ये. याचा अर्थ आपल्या तळपायामध्ये हजारो नसांची टोका आहेत, ज्याला आपण नर्व एंडिंग असं म्हणतो. आणि या नर्व एंडिंग जर आपण उत्तेजित केल्या, त्यांना आपण स्टिम्युलाय दिला, चेतना दिली, तर आपल्या संपूर्ण शरीराचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, संपूर्ण शरीराच्या अवयवांची कामं व्यवस्थित करण्यासाठी अत्यंत चांगला फायदा होतो. यासाठी पहिली सोपी गोष्ट जी आहे ती आपल्याला आहे पाय दाबण्याची. पाय कशा पद्धतीने दाबायचा आहे तुम्ही लक्ष देऊन बघा. तर मित्र हो, याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बसायचंय, पाय आपले अशा पद्धतीने ठेवायचे, तळवे जे आहेत ते असे आपल्याकडे तोंड करून, आणि आपल्या अंगठ्यानी, हाताचे जे अंगठे आहेत त्या अंगठ्यानी सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीने आपल्याला इथं असं दाबत आणायचं. हे बघा, हे जे आहे ते ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत, ज्याच्यामुळं आपल्या शरीराच्या सगळ्या ज्या नसा आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक चांगली चेतना संचारणार आहे. हे 2 राऊंड याचे तुम्ही अशा पद्धतीनं मारायचे आहेत. हे अशा बाजूने, हे मधला जो भाग आहे पायाचा तो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, अंगठा जो आहे आपला, अंगठ्याच्या तिथं मधोमध बोटाने तुम्हाला दाबायचे. दाबल्यानंतर हलकसं प्रेशर तिथं असलं पाहिजे. होईल हे अशा पद्धतीनं, हे पॉइंट आहेत अशा पद्धतीनं. हे अंगठ्याची लाईन धरली मी, आता नीट बघा तुम्ही, अंगठ्याच्या खालची लाईन धरली अशा पद्धतीने शेवटपर्यंत यायचं, टाचेपर्यंत. आणि त्याच्यानंतर परत तशाच माध्यमातून तुम्हाला काय करायचंय, तिथं शेवट करायचा आहे, तिथंच अंगठ्यावरती. आता काय करायचंय, अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे तिथून तुम्हाला घ्यायचं आहे.
तुम्हाला जर हे असं पाय ठेवणं अवघड जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता, हे असं, आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे करत बसायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपल्याला ते अंगठ्याच्या बाजूचं बोट हे इथून अशा पद्धतीनं दाबत यायचंय मध्यभागी, ह्या अंगठ्याच्या टिपणी म्हणजे वरच्या बाजूनं, हे बघा हे अशा पद्धतीने बाजूबाजूला यायचंय. परत तिथं जायचंय, त्याचा शेवट करायचा आपल्याला तिथंच. त्याच्यानंतर तिसरं बोट घ्यायचंय आपल्याला, तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने, ह्याला असं दाबत या तुम्ही. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हे पहिलं काम करायचं, लक्षात ठेवा, ज्याच्यामुळं आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे. याच्यासाठी काही पैसा लागणार नाही, काय नाही, फक्त तुम्हाला करून बघायचंय आणि नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर चौथं बोट बघा तुम्ही, हे अशा पद्धतीने हे हळूहळू हळूहळू दाबत यायचंय. तुम्हाला खूप चांगला फायदा या ॲक्युप्रेशर पॉइंटचा आपल्याला होणार आहे. सगळ्या शरीराच्या अवयवांची कामं, हृदय असेल, फुफ्फुस असेल किंवा लिव्हर असेल, आतडी असतील, यांची कामं आपल्याला खूप चांगली होण्यासाठी मदत होणार आहे. हे अशा पद्धतीने. आणि सगळ्यात शेवटचं जे बोट आहे करंगळी पायाची, तिथं देखील आपण अशा पद्धतीनं काय करायचंय, अंगठ्याने आपल्या बोटांच्या दाबात आणायचे, हे अशा पद्धतीने. हे झालं पाय दाबण्याची शास्त्रोक्त पद्धत, ज्याला आपण ॲक्युप्रेशर पॉइंट्स असं म्हणतो. आणि हे सगळे ॲक्युप्रेशर पॉइंट जेव्हा ऍक्टिव्हेट होतील तेव्हा संपूर्ण शरीराच्या मध्ये खूप चांगल्या संवेदना जातील, चेतना जातील, आणि नर्व्स जे आहेत म्हणजे ज्याला आपण चेतापेशी असं म्हणतो, त्या चेतापेशी खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होऊन आपल्याला याचा चांगला शास्त्रोक्त फायदा होईल. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी सोपी गोष्ट म्हणजे पाय चोळणे. आता हे पाय कशाने चोळायचे, कसे चोळायचे, कुठल्या वेळेला चोळायचे आणि त्याची योग्य पद्धत कशी आहे ती नीट लक्ष देऊन ऐका. मित्र हो, जसं जसं वय वाढेल तसं तसं आपल्या शरीरामध्ये खास करून पायांच्या मध्ये वात वाढण्याची शक्यता जास्त असते. कारण आपण सतत दिवसभर चलत असतो, फिरत असतो, उठत बसत असतो, काम करत असतो, आणि याच्यामुळे काय होतं की दिवसभर आपल्या पायातला रक्तप्रवाह हा गुरुत्वाकर्षणाच्या मुळे खाली येऊन साचून बसतो आणि तो वर जाणं खूप कठीण होतं किंवा अवघड होतं. त्याला पायाच्या नसा किंवा त्याच्यामध्ये असणारे जे वॉल्व असतात त्यांना जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात वर शरीराच्या वरच्या भागाकडे रक्त ढकलण्यासाठी, आणि त्यामुळे पायामध्ये वात निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आणि जेव्हा पायामध्ये वात निर्माण होते तेव्हा मग पाय जड पडणं, आखडणं, नसा आखडणं, सांधे दुखणं, सांध्यावरती सूज येणं, बधिरपणा येणं, मुंग्या येणं, आग पडणं, उष्णता वाटणं, गरम वाटणं, अशा नाना प्रकारच्या तक्रारी आपल्याला पायाच्या दिसून येतात. त्यामुळं मग आपलं चालणं, फिरणं, बसणं, उठणं मुश्किल होऊन जातं आणि त्यामुळे दैनंदिन जीवन अक्षरशः जगणं आपल्याला कठीण होतं, असह्य होतं. पण मात्र ह्या अशा प्रकारच्या पाय दाबण्यानं आणि पाय चोळण्यानं खूप चांगला फायदा होणार आहे. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हे पाय कशाने चोळायचे, तर तुम्ही साध्या साजूक शुद्ध तुपानं हे पाय चोळू शकता किंवा शुद्ध घाण्याच्या बदामाच्या तेलानं किंवा तिळाच्या तेलानं, नसेल तर साधं जे तुमचं शुद्ध खोबऱ्याचं तेल आहे त्यानं तुम्ही हे पाय चोळायचे आहेत. कुठल्या वेळेला चोळायचे, तर खास करून ते पाय तुम्ही संध्याकाळी झोपताना चोळायचे आहेत. तुम्ही कितीही थकलेला असू द्या, तुम्ही कितीही बिझी असू द्या, कितीही उशिरा तुम्ही घरी येत असू द्या, तुम्हाला हे पाय चोळायचेच आहेत. औषध समजून करा माऊली, माझा काही याच्यामध्ये स्वार्थ नाही, फक्त इच्छा हीच आहे की तुम्हाला या शास्त्रोक्त उपायाची माहिती व्हावी आणि त्याचा तुम्हाला चांगला फायदा व्हावा, तुमच्या नातेवाईकांना फायदा व्हावा. तुमच्या पायाच्या संबंधित कुठल्याही तक्रारी असू द्या, इतर देखील आजारांमध्ये आपल्याला याचा फायदा होणार आहे. तर काय करायचं, तुम्हाला संध्याकाळी झोपत असताना बेडवरती जेव्हा जाता तुम्हाला फक्त 5 मिनिट द्यायचे आहेत. मग अशा प्रकारे मी ह्या ठिकाणी साजूक तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप आहे याच्यामध्ये, आणि या तुपाने आपल्याला काय करायचे आहे किंवा मगाशी सांगितलेल्या तेलाने कुठल्याही तुम्ही मसाज करायचे. एक 5-10 थेंब तुम्ही अशा पद्धतीनं काय करायचे, हातावरती घ्यायचे आणि आपले जे तळपाय आहेत हे तळपाय हे अशा पद्धतीने आपल्याला उलटे सरळ क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मसाज करत आणायचे आहेत. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये नर्व्ह एंडिंग्स आहेत, म्हणजे चेतापेशींची टोका आहेत जी खूप संवेदनशील आहेत, आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे चोळता तेव्हा आपल्या शरीरातील जे काही ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे मनातला, मेंदूतला, तो पूर्ण कमी होऊन जातो. कारण कॉर्टिसॉल नावाचा जो हार्मोन आहे, जो ताणतणावाचा, तो याच्यामुळे कमी होतो आणि एंडॉर्फिन असतील किंवा सेरोटोनिन आहे किंवा डोपामाइन आहे खूप चांगल्या प्रकारे स्त्रावलं जातं. एवढंच नाही तर झोप लागण्यासाठी महत्वाचा असणारा जो मेलेटोनिन नावाचा हार्मोन आहे, संप्रेरक आहे, हे देखील ह्या पायाच्या
पायाच्या तळपायाच्या मसाज केल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे स्त्रावलं जातं आणि मेंदू लवकर झोपण्याच्या अवस्थेमध्ये जातो, गाढ तंद्री लागते, आपली योग साधना होते. झोप चांगली झाली की आपल्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अक्षरशः क्वालिटी सुधारायला मदत होते. तुम्हाला उशिरा झोप लागत असेल किंवा झोपच लागत नसेल किंवा मध्ये मध्ये जाग येत असेल तर ते देखील समस्या याच्यामुळे कमी होते. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही आजारामध्ये झोप चांगली लागली तर तो आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी मदत होते. यासोबतच यामुळे तुमच्या नाडीचा ठोका देखील खूप चांगल्या प्रकारे, हृदयाचा ठोका नियंत्रित राहण्यासाठी मदत होतो. जर तुम्हाला सतत पाल्पिटेशन म्हणजे धडधड होत असेल, नाडीचा ठोका अचानकपणे वाढत असेल, अनामिक भीतीमुळे वाढत असेल तर तो देखील नियंत्रित राहतो. तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर उच्च रक्तदाब देखील कंट्रोल राहण्यासाठी मदत होते. त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारच्या पाय चोळल्याने शास्त्रविज्ञान असं सांगतं की आपल्या शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही याच्यासाठी असते की आपल्या शरीरावर, मनावर, प्रत्येक अवयवावर आलेला जो ताण आहे, लोड आहे ती कमी करते. मग हृदय असेल, फुफ्फुस असेल, मेंदू असेल, लिव्हर असेल, आतडी असेल, कुठल्याही अवयवावर आलेला जो ताण आहे, रक्तवाहिन्यांवर आलेला जो ताण आहे तो कमी करण्याची क्षमता ह्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या ऍक्टिव्हेशन होते. आणि नेमकं हे ऍक्टिव्हेशन हे अशा प्रकारच्या मसाजनं, पाय चोळल्यानं होणार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही करून बघा. सगळ्यात महत्वाचं, अशा प्रकारच्या तळपायाच्या मसाजनं, तळव्याला चोळल्यानं आपली मनस्थिती चांगली राहते. जर तुम्हाला अँझायटी असेल, ताणतणाव असेल, भीती कुठली असेल, सतत चिंता, काळजी वाटत असेल कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, ती देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे जादुई नैसर्गिक फायदा होणार आहे. त्यामुळे तळपायाला मसाज करणं विसरू नका. दोन्ही पायाला तुम्हाला अशा पद्धतीने करायचे. आता आणि पाय ठेवून करायचे, व्हिडिओमध्ये दिसावं म्हणून तुम्हाला हा पाय मी अशा पद्धतीने उचलून दाखवलाय. पायाच्या बोटांना, बोटांच्या मध्ये जे आहे ते, आणि हे सगळ्यात महत्वाचे, ही मसाज करण्याच्या अगोदर तुम्हाला कोमट पाण्याने किंवा थोड्याशा हलक्याशा गरम पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्यायचे. झोपण्याच्या अगोदर त्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे. सगळी घाण, मळ, धूळ काय दिवसभर लागलेली आहे ती काढून टाकायचे आणि मग तुम्हाला मसाज करायला घ्यायचे आहे. मसाज करत असताना तेल जास्त घेऊ नका, जेणेकरून ते अंथरून पांघरून लागणार नाही. किंवा ही मसाज तुम्ही हाताने करण्याच्या ऐवजी कास्याच्या धातूने देखील करू शकता. कास्यांची वाटी असते किंवा काही साधने देखील मिळतात, कास्याची इन्स्ट्रुमेंट मिळतात, त्याच्याने देखील तुम्ही अशा पद्धतीने गोल 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 ते तेलामध्ये बुडवून अशा पद्धतीने मसाज करू शकता. आणि ही मसाज तळपायला जशी करतात तशी वरच्या देखील बाजूला तुम्ही आवर्जून नक्कीच करा. आता पुढची स्टेप जी आहे पाय चोळण्याची, ती म्हणजे आपल्या ज्या पोटऱ्या आहेत त्या पोटऱ्यांना देखील तुम्ही अशा पद्धतीने, हे तूप मी घेतलेलं आहे, हे बघा, हे अशा पद्धतीने आणि याच्यावरती मी इथं लावून ह्या पोटऱ्यांना काय करणार आहे, चोळणार आहे. चोळत असताना कशा पद्धतीने चोळणार आहे, खालून वर येणार आहे. का बरं? कारण आपलं सगळं रक्त गुरुत्वाकर्षणामुळे खाली येऊन बसले, त्याच्यामुळे त्याला खालून वर येणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे जे पोटऱ्याचे जे स्नायू आहे, ज्याला आपण सोलियस स्नायू किंवा सोलियस मसल म्हणतो, हे आपल्या शरीराचं दुसरं हृदय आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याला मसाज करता तेव्हा ह्याचं अकुंचन आणि प्रसरण होतं आणि इथं साठलेला रक्तप्रवाह हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शरीराच्या वरच्या भागाकडे पोहोचवला जातो, ज्याच्यामुळे पचनशक्ती तर सुधारते, पण हृदयाचं आरोग्य सुधारतं. संपूर्ण शरीराकडे रक्ताभिसरण चांगलं सुधारतं. हृदयावर आलेला जो जास्तीचा ताण आहे तो देखील कमी होतो. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि रक्ताभिसरण सुधारण्यामुळे रक्तामध्ये रक्ताच्या गाठी होणं, रक्त घट्ट होणं या देखील समस्येपासून आपल्याला खूप चांगला बचाव होतो. आणि बऱ्याच लोकांना पायामध्ये गोळा येण्याची शक्यता असते किंवा गोळा येण्याची समस्या असते. अचानक रात्रीतून गोळा येतो आणि तसंच बसून राहावं लागतं, लवकर तो जात नाही, आकडून बसतो, निघाला तरी तो परत दुसऱ्या दिवशी 4-5 दिवस तो दुखतच राहतं. ती देखील समस्या खूप चांगल्या प्रकारे निघून जाते. कारण असं केल्यानं तिथले रक्ताभिसरण सुधारते आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळं तिथं जमा झालेले जे विषारी टाकाऊ घटक आहेत ते पूर्णपणे शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी रक्ताभिसरणाच्या माध्यमातून खूप चांगली मदत होते. त्यामुळे हे देखील आहे. आणि अजून एक विज्ञान असं सांगतं की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे इथं मसाज करता तेव्हा आपल्या रक्तातील साखर देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. रिसर्च, संशोधन असं सांगतं की अशा पद्धतीने जर तुम्ही मसाज केली ह्या पिंडरीला, सोलियस मसलला, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ही 40 ते 50% कमी होऊ शकते. तुम्ही करून पहा आणि मग मला सांगा, तुम्ही म्हणाल खरंच हे
त्याच्यामध्ये सत्य आहे, वास्तव आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला मसाज करायचे. जेव्हा तुमच्या पायामध्ये वात निर्माण होते तिथं कोरडेपणा येतो, तिथं झीज व्हायला लागते, सांध्याची असेल, हाडांची असेल, स्नायूची असेल. परंतु हा वात हा अशा प्रकारच्या तेलाच्या तुपामध्ये असणाऱ्या स्निग्धतेमुळं, तेलकटपणामुळं निघून जातो आणि तिथल्या स्नायूमध्ये खूप चांगल्या प्रकारची लवचिकता येते. मित्रांनो, तुम्ही आवर्जून करून बघा. याच्यासाठी एक नया रुपया लागणार नाही, फक्त तुम्हाला करायचंय, मानसिक तयारी करायची. आणि मला खात्री आहे एवढी सगळी शास्त्रीय माहिती तुम्हाला समजून सांगितल्यानंतर तुम्ही करणारच करणार. हे अशा पद्धतीनं पुढे देखील नडगीला तुम्ही मसाज करा. त्याच्यानंतर जे आपले हे आहेत गुडघ्याच्या आजूबाजूला देखील तुम्ही अशा पद्धतीनं गोलाकार, उलटी सरळ काय करा, मसाज करा. ह्या तेलामध्ये असणारे जे पोषक घटक आहेत, लिनोलेइक ऍसिड ज्याला आपण म्हणतो, बदाम तेल असेल किंवा तीळ तेल असेल, हे लिनोलेइक ऍसिड त्या भागाला पोषण देतं, न्यूट्रिशन देतं आणि ती लवचिकता चांगली सुधारते. सांध्यातलं वंगण जे आहे ते चांगल्या प्रकारे टिकून राहण्यासाठी मदत होते. सांधे कोरड्या पडण्यापासून, तिथं कटकट आवाज येण्यापासून देखील बचाव होतो आणि वेदना कमी होतात, संसर्ग कमी होते, हालचाल त्यांची वाढते, आखड कमी होते, स्नायू खूप चांगल्या प्रकारे, नसा खूप चांगल्या प्रकारे मोकळ्या होण्यासाठी मदत होते. तुम्ही करून बघा हे अशा पद्धतीने. आणि तशीच मसाज तुम्ही पाठी खालच्या भागाला, मिचकीला देखील करा आणि मांडीला देखील करा. आणि अशा पद्धतीनं ही मसाज तुम्ही दोन्ही पायाला करा आणि शांतपणे झोपून जा. झोपताना भ्रामरी प्राणायाम आवर्जून करा. मी नेहमी सांगत असतो, जेणेकरून तुमच्या मनावरील आणि शरीरावरील दिवसभराचा जो ताण आहे तो अजून चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. सोबतच अशा प्रकारे तेलानं मसाज केल्यामुळे तुमच्या सायाटिका नावाच्या आजारामध्ये, व्हेरिकोज वेन नावाच्या आजारामध्ये देखील किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस, नसा फुगण्याचा जो आजार असतो तो देखील खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी किंवा त्याच्यापासून बचाव होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. शिवाय जे लोक दिवसभर उभं राहून काम करतात, एकाच ठिकाणी बसून काम करतात, त्यांच्या पायाची हालचाल कमी असते किंवा जास्त अतिप्रमाणामध्ये हालचाल असते, जास्त लांबचा प्रवास ते दररोज करत असतात, 200-100 किलोमीटर अशा पद्धतीनं, अशा वेळी देखील ही मसाज त्यांच्या पायासाठी अक्षरशः वरदान आहे. आणि या मसाजमुळे फक्त पायाचंच आरोग्य चांगलं राहणार नाही, अगदी सुरुवातीला सांगितलं, चेहरा देखील तुमचा उजळणार आहे. चेहऱ्यावर डाग येणं, मुरूम येणं, फुटकुळ्या येणं हे देखील कमी होणार आहे. संपूर्ण त्वचेवर ज्या काही समस्या आहेत, गचकरणं असेल, सोरायसिसचा प्रकार असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल, अजून काहीही असेल, एक्झिमा असेल, हे देखील कमी होतं. कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पायाची मसाज करता किंवा दाबता तळवे किंवा ह्या सगळ्या पायाला, पिंढऱ्याला, पोटऱ्याला, तर त्याच्यामुळं रक्ताभिसरण चांगलं सुधारतं. त्वचेकडील रक्ताभिसरण चांगलं सुधारलं की त्वचेचा संसर्ग कमी होतो, त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं, त्वचेचं चांगलं पोषण मिळतं, त्वचेला चांगला ऑक्सिजन पुरवला जातो, त्वचेची छिद्र खूप चांगल्या प्रकारे मोकळी होतात, तिथं घाण साचून राहत नाही आणि त्वचेच्या आजारांपासून बचाव होतो. असतील तर ते दुरुस्त होण्यासाठी लवकर मदत होते. एवढंच नाही तर अशा प्रकारे पाय दाबल्यामुळं किंवा मसाज केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा संचारते, ताकद येते, आळस, सुस्ती, जडपणा सगळा निघून जातो, उदासी देखील निघून जाते. तुम्ही करून बघा, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल, आता लगेच उठावा, कामाला सुरुवात करावी अशी भावना तुमच्या मनामध्ये येईल. एरवी तुम्हाला जाग आली तरी अंथरुणात तसंच पडून राहावं असं वाटतं, पण मात्र असं केल्यानं तुम्हाला तशी समस्या किंवा तशी भावना येणारच नाही आणि दिवस तुमचा जोश मध्ये, उत्साहामध्ये जाईल. आता ही मसाज कोणी करू नये तर ज्या लोकांना खूप तीव्र स्वरूपाची सूज आहे, खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना आहेत, अशा लोकांनी ही मसाज करू नये किंवा करत असताना अगदी हळुवारपणे अलगद करावी. किंवा व्हेरिकोज वेन मध्ये व्हेरिकोज अल्सर झालेले असतील किंवा पायावरती जखमा असतील किंवा अजून काय झालं असेल तिथे देखील, अशा वेळी देखील तुम्ही अशा पद्धतीची ही जोरजोरात मसाज अजिबात करू नये किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर मित्रांनो, अशा प्रकारची मसाज किंवा अशा प्रकारचं पाय दाबणं तुम्ही आजपर्यंत करत होता का हे देखील आम्हाला कमेंट कळवा. आणि आजपासून कोण कोण अशा पद्धतीची मसाज करायला सुरुवात करणार आहे आणि हे फुकटचे फायदे मिळवायला सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतून एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची फायद्याची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. सोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही साधी सोपी सरळ करता येईल अशी गोष्ट कळेल, त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या आरोग्यविषयक कुठल्याही समस्या शंका असतील आणि माझ्याशी तुम्हाला सविस्तर सल्ला मार्गदर्शन घ्यायचं असेल, करायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.